तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आपली सकाळ होऊन गेली मस्तपैकी. आणि आता काय आहे, आता सगळं आवरायचं चाललेलं आहे. दीपकांत तिथं गेले आणि आता बाकी आपले जे ड्रायव्हर आपल्यासोबत आहेत ते आता सगळं फ्रेश वगैरे होत आहे. मग दादा तिकडे आहे, मग दादा काही फ्रेश झालेले आहेत आणि तुम्ही झाले आवरून. आज सगळं आवरून झालं आहे भाऊंचं. तर आता विषय असा आहे, आपण आता थोड्या वेळाने इथून निघणार आहे. म्हणजे चेकआउटचा टाईम राहील. आपण चेकआउटच्या 15-20 मिनटं अर्धा एक तास आधीच इथून निघून जाणार आहे. तर मग दादाने चहा आणले, आपलं कॉफी बनवली ती. तर पी रहा है वो. तर असं सगळं आहे. आणि नेक्स्ट आता इथून निघायचं आणि जायचा विषय घ्यायचा आहे. त्यानंतर बघू पुढे काय काय होतं अजून. आज कुठं जायचं, कुठं नाही. तर आपण भेटू जरा वेळामध्ये. तोपर्यंत मी कॉफी एन्जॉय मारतो. ओके मित्रांनो, आता इथून मारायचं आपल्याला चेकआउट. आपलं झालं आहे. आणि मस्त तुम्ही जर कधी आले तर ग्रँड रिसॉर्ट म्हणून आहे, इथं नक्की तुम्ही या. आणि नक्कीच इथं थांबा. तो पर नाईट समथिंग 7,000 रुपीज आहे पर पर्सन. म्हणजे एक पर्सनचे 7,000 रुपये. आणि आम्ही डबल घेतले होते 4 जणांसाठी. तर आम्हाला 7,000 म्हणजे ठीकठाक ओके रेटमध्ये भेटलेलं आहे. तर आपण इथून निघू आणि आता जाऊ इथून डायरेक्ट त्र्यंबक. तर भेटू आपण रस्त्यामध्येच. मित्रांनो, आम्ही थोड्या वेळापूर्वी इथं पोचलो. पण विषय काय आला, विषय असा झाला की दर्शन भेटलं नाही. कारण की आज रविवार असल्यामुळे गर्दी बी एकदम ओव्हर होती. त्यामुळे काही विषय नाही झाला दर्शनचा वगैरे. VIP पण ट्राय केलं, पण VIP पण आज बंद आहे. तर मला असं वाटतंय एक चक्कर होऊ शकतो परत त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी फक्त. आणि तो करू लवकर. आता इथून जायचं आहे अंजनेरीला जाऊन बघू काय विषय काही. आपण अंजनेरीमध्ये बाकीमध्ये काही असं विषय नाही आहे. देणगी तिकीट बघू जरा वेळामध्ये. आणि एवढी लाईन आहे आज ही लाईन पूर्ण मध्येपर्यंत आहे, म्हणून काही शक्य नाही. तर कसलं रे दर्शन तर शक्य नाही ना बरं का. ही लाईन दिसते मला. अरे म्हणजे लाईन घेऊन तुला तिकीट मध्ये उभं राहावं लागेल. असं सगळे जाऊ द्या, कॅन्सल. बघू नेक्स्ट टाइम येऊ का दर्शन घेऊ. 1,000,000 zillion jillion dillion cotillion times later. हे बघा, आपण आलोय पेरूची वाडीमध्ये. आणि यो बघा, यो काय बापा अय्यम्मा असलं आहे ते. हे बघा डग बीच, छान डग ससेज. म्हणजे आपण धुळ्यात गेलो त्यापेक्षा भारी असं मला वाटतं इथे थोडं. सावल पलांती नका लागतं त्याचे भयंकर यावं. यो आणि मित्रांनो, हा आहे शाहमृग. माय वो कसला रट्टे आहे तो. बेकार पास पोहतो म्हणे. हे बघा हे कसं आहे. हो वाव कसं बोलत आहे ना, पिच. ठीक आहे ना, 100 रुपये वसूल आहेत ना. म्हणजे नाही रे. हे बघा हे बन्नूर बकरी 8 ते 10 वर्ष लाईफ. 8 ते 10 वर्ष छोटू शेत ते. आणि तेवढे तर आता हाईट नाही वाढत त्यांची.
आपलं झालंय ते फिरून. आपण आता जाऊ आणि काय करू, आपण असं करू आता मस्त आईस्क्रीम खाऊ, मिसळ खाऊ आणि त्याच्यानंतर बघू कुठं जायचं आहे. आणि बघा इथं पाण्याचं पण स्पोट आहे, म्हणजे टाइमपास डबकच आहे. आपण जाऊ आणि बघू काय करायचं काही नाही. आणि जमलं तर मॉलमध्ये बी जायचं आहे. बघू आता काय होतं काही नाही. भेटू जरा वेळामध्ये. इथं बघण्यासारखं जास्त काही नाही आहे, जे आहे ते जेवढं असेल तेवढं बघा. बाकी तुम्हाला एक्सप्लोअर करायचं या स्वतः.